काय मैदानाच्या आतमध्ये गेले, फलंदाजाने दाखवले आणि गोलंदाजाने वाकवले असं कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये चित्र. आणि गडी बाद होताना दुसरा चेंडूवरती एक धाव आणि एक गडी बाद मैदानाच्या आतमध्ये. साई 11 बी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगा सुजल गोलंदाजी मारवरती चांगला गोलंदाजी करताना दिसतोय. दोन निर्धाव चेंडू हाताळल्यात. पुन्हा एकदा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये. साई श्रद्धा या संघाचा विचार केला तर एक चांगलं गोलंदाजी मारवरती सुजल एक चांगलं षटक आपल्या संघाच्या वतीने आले. दोन गडी बाद केले पहिल्या षटकात. पुन्हा एकदा जलद गतीने ट्रेन थांबायची नाही गड्या अशी कुठे त्याची गाडी सुटलेली आहे. जलद गतीने गोलंदाजी करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एकेरी धावाने चेंडू ट्रॅव्हल करतोय डिक्लेअर झोन मध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसावकारती धावा झाला 2 आणि 2 गडी बाद 2 धावा. दोन चेंडू आणि 2 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद. चला गोलंदाजी मारवरती नवीन गोलंदाज येताना रोहन स्टिपाउट करून मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एक कॉन्फिडन्स दिसू शकता जसं क्षेत्ररक्षण चेंडूला डायरेक्ट फेकून दिले. फायनलीच्या दिशेने डायरेक्ट चेंडूला बाहेर फेकून दिले. आता पंच चेंडू मागताना धावसंख्या विचार केला तर धावसंख्या झाली 2. 3 गडी बाद. एक मोठा आधार रोहन. चेंडू डावा यष्टीवरून दूर. वाईट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. नो आणि नो फक्त सिंगल. यांनी षटकार आहे का पंच? नोला डायरेक्ट षटकार मारलाय. नो चेंडू असेल फक्त एक अतिरिक्त धाव फलकामध्ये मिळेल. धावफलकावरती धावा 4 गडी बाद 2 चेंडू. चला पंचांनी मंच ताबा घ्यायचा मैदानाचा आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. सामन्याला सुरुवात. साई 11 बी विरुद्ध साई श्रद्धा यांची मॅच 4 षटकांचा 5 षटकांचा खेळ झालाय. नाही 4 षटकांचा आणि 5 धावा धावफलकावरती लागले. 4 गडी बाद असताना आणि मैदानाच्या आतमध्ये सरळ आत्महत्या करण्याचा प्रयत्न आणि आत्महत्या झाले डायरेक्ट.
लेग वाईट सोडण्याचा प्रयत्न आणि चेंडू डायरेक्ट डाव्या यष्टीवरती लागला. 5 चेंडू बघा, 5-5 इक्वेशन मधलेला 5 बाजूने 15 पास्तिक 20 5-5-5 तब्बल 5-15 असं म्हणू शकता येईल, पण नाही म्हणता येणार आणि धावा मात्र 5 गडी बाद आणि 5 चेंडू हाताळले आहेत. रोहनचा शेवटचा चेंडू. चला थोडी काही करायची आहे, वेळेचं बंधन असणार आहे. पुढचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतो डिक्लेअर झोन मध्ये. पहिल्या दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसफलकावरती धावा झाल्या 6 रन ऑन बोर्ड. 5 गडी बाद. दुसऱ्या षटकाची समाप्ती. आणि पंचाडी कळचा इशारा करून दाखवतो ना. 1 चेंडू 7 धावा. आणि षटकाराला बॉक्स मध्ये महत्व नाही, कारण की षटकाराला गडी बाद असतात. आणि धावफलकावरती धावा 2 चेंडू 7 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जास्तच मोठ्यारीत्या खेळला. चला 2 पुन्हा एकदा पंच. वाईटच्या इशारावर निर्धाव चेंडू. वाईटचा इशारा. 2 चेंडू 8 धावा आणि 6 गडी बाद झाले, म्हणजे अजून 2 गडी बाकी असतील. आणि वाईट सोडण्याचा प्रयत्न. चेंडू पाहायला लागलाय. पंच डॉट की डिक्लेअर. डॉट चेंडू डेली असेल. डॉट चेंडू कारण की डेली आहे, कारण की वाईट सोडण्याचा प्रयत्न होता आणि तो वाईट सोडण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू पायाला लागला तर निर्धाव चेंडूची सांगता असते. आणि याला बघा, चुकी मैदानाच्या आतमध्ये चुकी घडली आणि चुकीचं रूपांतर. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल केला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. 4 चेंडू 12 धावा 6 गडी बाद. पुन्हा एकदा मोठा फटका गेल्याचा प्रयत्न. धावतीची संधी. एक चांगला कमबॅक. दुसऱ्या रन होईल का? यस नो आणि गाडी बाद. दुसऱ्या रनच्या प्रयत्नानुसार गाडी बाद होताना दिसतोय. धावफलकावरती धावा टोकलात मात्र 5 चेंडू 13 धावा. शेवटचा चेंडू जर का चौकार आला तर कुठेतरी साय 11 बी या संघाच्या धावा 18-18 अशी मॅच. एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये दिसू शकते, अन्यथा 13-14 वरती धावफलकावर स्टॉप होईल. चला थोडी घाई करायची आहे. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सुद्धा स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे क्षमता आहे. सूरज मध्ये क्षमता आहे की 1 चौकार मारलेला आहे. सूरजला नेहमी रात्रीच चमकतो आणि वाहतो. आणि आता पंच निर्धाव चेंडू. डॉट चेंडूची सांगता म्हणजे 22 नसेल.
चला जे जे संघाचे अतिरिक्त खेळाडू असतील ना त्यांनी नावं सांगायला यायचे स्कोरच्या दिशेने. जी मॅच चालू आहे त्या संघाचा एक्स्ट्रा प्लेअर कंपल्सरी असेल. स्कोररच्या इथे नावं सांगायला यायचं आणि आता पॅनलाइज केलं जाईल आपल्याला एकमेकांनी. लायन्स क्रिकेट क्लब इंटरनॅशनल यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. स्पर्धा गोल्डन बॉयज विरुद्ध OSCC संघ. गोल्डन बॉयज विरुद्ध OSCC संघ. दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती असेल कॅमेरामॅनच्या खाली स्कोररची भूमिका निभावत तिकडे संपर्क साधायचा आहे. आणि जे नवीन आलेले संघ आहेत त्यांनी कॅमेरामॅनच्या दिशेने जे स्कोरिंग करतात तिकडे पदी नाव नोंदणी करून घ्यायचे. गोल्डन बॉयज विरुद्ध OSCC संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. द्वितीय पुकार दोन्ही संघाच्या कर्णधारांना. श्री शिव स्वराज्य 11 विरुद्ध ECC. शिव स्वराज्य विरुद्ध ECC दोन्ही संघाच्या कर्णधारांना द्वितीय पुकार. शिव स्वराज्य विरुद्ध ESC. शिवसंभा 11 विरुद्ध ओम साई मनवेलपाडा. शिवसंभा 11 विरुद्ध ओम साई मनवेलपाडा ज्युनियर दोन्ही संघाच्या कर्णधारांना प्रथम पुकार. माईकशी संपर्क साधायचा आहे. ओम साई मनवेलपाडा ज्युनियर. ओम साई मनवेलपाडा ज्युनियर आलेले आहेत का? शिवसंभा 11 दोन्ही संघाचा हार्दिक स्वागत. लायन्स क्रिकेट क्लब असोसिएशनच्या मेंबरनी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि सुंदर ग्राउंड सुद्धा बघू शकता व्हॉलेंटियरने ऑर्गनाईज केलेली आहे. एका दिवसात 6 ग्राउंड आखणं आणि त्या 6 ग्राउंडवरती स्पर्धा भरवणं 100 संघांना खेळण्याची संधी कुठेतरी सोपी संधी नसते. ते करून दाखवले लायन्स क्रिकेट क्लब मेंबर्स अँड असोसिएशनने. त्यांच्या सर्वांचं मनापासून आभार असतील. तुम्ही वसई तालुक्याच्या खेळाडूंना एक संधी दिली. एक चांगलं प्लॅटफॉर्म बनू शकतात क्रिकेटसाठी. कारण की याआधी असं कोणतं प्लॅटफॉर्म नव्हतं क्रिकेटसाठी खेळण्यासाठी 18 वर्षाखाली मुलांसाठी. कारण की शाळेन जीवनात तरी आपण बघतो तिथे सुद्धा लेदर क्रिकेटमध्ये स्पर्धा होतात. पण एक चांगली टेनिस क्रिकेटचा प्लॅटफॉर्म कुठेतरी उभं करून देण्याचा प्रयत्न पुढे मारण्याचा प्रयत्न. चेंडू फिरकावून दिलाय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डबल 1 11 धावा त्यांनी जिंकण्यासाठी 3 धावा. पुन्हा एकदा शेटच्या दिशेने फिरकावून देण्याचा प्रयत्न. मिळताव चेंडूची सांगता. 9+ वॉरियर विरुद्ध दोस्ती 11. 9+ वॉरियर विरुद्ध दोस्ती 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती माईकशी संपर्क साधायचा आहे. 9+ विरुद्ध दोस्ती 11. 9+ विरुद्ध दोस्ती 11. नाइन प्लस विरुद्ध दोस्ती 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल माईकशी संपर्क साधायचे. चला आता साई श्रद्धा 11 कडे तरी विजयाच्या दिशेने जाताना दिसतोय. जिंकण्यासाठी धावा मात्र 2 आणि विरकावून देणार पहिला गडी बाद. आई एकविरा विरुद्ध गंगेश बॉईज. आई एकविरा विरुद्ध गंगेश बॉईज दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. आई एकविरा विरुद्ध गंगेश बॉईज दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. साई प्रगती विरुद्ध जलगाववाडी बॉईज. साई प्रगती विरुद्ध जलगाववाडी बॉईज ज्या ज्या संघांची नावं घेतली जाते त्या त्या संघाच्या कर्णधारांना विनंती असेल पूर्ण टीम सोबत माईकच्या दिशेने यायचं.
कॉंग्रॅच्युलेशन, साई श्रद्धा संघ सामना जिंकलेला आहे. एक चांगली फिनिश घरी सुद्धा सांगू शकता. युट्यूब लाईव्ह स्पर्धा सिग्नेट वरती सुद्धा ही मॅच आपण पाहू शकतात. 5151 50 चॅनल असेल सिग्नेट वरती. साई श्रद्धा एक चांगला फिनिशिंग त्याला मंचाच्या दुसऱ्या बाजूने लहान लहान अंडर 18 मुलांच मध्ये मॅच. दोन्ही संघात विचार केला तर समान खेळाडू दिसतात. कुठेतरी मध्ये एक चांगली लढत होणार आहे. चला जो संघांना सांगितले जाते त्यांनी ताबा घ्यायचे. चेंडू आणि डीप स्केलच्या दिशेने एक शानदार फटका म्हणू शकतो. एक षटकार, काय षटकार मारलेला, एवढा मोठा षटकार. घरी ओपन क्रिकेटची सामना असता कुठेतरी षटकार कोणता आला असता. षटकाराला बॉक्स क्रिकेटमध्ये तर महत्व नाही पुरेसं.